मराठी अभिनेता पुष्कर चोगने बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाबद्दल भाकीत केलं असून या पर्वाची विजेती तन्वी कोलते होणार असं त्याने म्हटलेलं आहे। सध्या बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाची चर्चा सुरू आहे। बिग बॉसमध्ये रोजच्या रोज काहीतरी नवीन घडामोडी घडत असतात। प्रेक्षकांसोबत अनेक कलाकार सुद्धा हा शो पाहतात आणि त्यावर आपली मतं मांडतात। अशातच मराठी अभिनेता पुष्कर चोगने या कार्यक्रमाबद्दल भाष्य केलं असून यंदाच्या पर्वाचा विनर कोण होणार यावरती त्याने सांगितलेलं आहे। बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा उपविजेता पुष्कर चोगने एक पोस्ट केलेली आहे। अभिनेत्याने पोस्टमध्ये बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वातील टॉप 5 स्पर्धक कोण होऊ शकतात हे सांगितले। त्याचबरोबर पुष्करने तन्वी कोलते ही बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाची विजेती होऊ शकते असं म्हटलेलं आहे। पुष्कर चोगने इंस्टाग्राम स्टोरीवरील पोस्ट शेअर करत असं लिहिलं की माझ्या मते बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचे टॉप 5 सदस्य तन्वी कोलते, राकेश बापट, रोशन भजनकर, सागर कारंडे आणि दीपाली सय्यद। यातून तन्वी आणि राकेश जे आहे ते टॉप 2 होतील, तर तन्वी या शोची विजेती असू शकते। तर कालच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी तन्वी कोलतेच्या खेळाचं कौतुक केलं। 5व्या आठवड्यात तिने चांगला खेळ खेळला असं रितेश देशमुख म्हणाले। त्याचबरोबर बिग बॉसच्या घरात जे अपशब्द वापरले जातात त्यावर तन्वीने भाष्यही केलं। त्याबद्दलही रितेशने तन्वीचं कौतुक केलंय। दिवसेंदिवस तन्वीचा गेम स्ट्रॉंग होताना दिसतोय, त्यामुळे आता पुष्कर चोगने केलेलं भाकीत खरं ठरतं का हे पाहणं नक्कीच आता उत्सुकतेचं ठरणार आहे। तर अशाच अपडेट्ससाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड।